जय भीम, जय संविधान. मी अजित कांबळे आपणा सर्वांना सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक दिवस अनुसूचित जाती उपवर्गीकरण मुद्द्यावरून अनेक ठिकाणी आंदोलनं निघत आहेत, मोर्चे निघत आहेत. हा सर्वांचा संविधानिक अधिकार आहे. त्यामुळे या संदर्भात आपण न बोललेलं चांगलं, कारण भारतीय राज्यघटनेने सर्वांना अधिकार दिलेले आहेत. परंतु या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक दिवस बौद्ध आणि मातंग समाजामध्ये वाद लावला जात आहे. वाद लावण्यास कारणीभूत कोणत्याही प्रकारची बौद्ध आणि मातंग जनता नसून मी पाहतोय की प्रत्येक गावगाड्यातील बौद्ध आणि मातंग अजूनही एकत्र राहत आहेत. शहरामधील मातंग अजूनही एकत्र राहत आहेत. परंतु नक्की वाद लावण्याचं काम कोण करते याचं जर उत्तर शोधलं आपण तर नक्कीच आपल्याला समजेल की काही राजकीय मंडळी आपलं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी भडकाऊ भाषण करत आहेत. त्याचप्रमाणे या महाराष्ट्रातील युवक आणि युवती आपल्या इंस्टाग्राम आय डीवरती लाईक आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी एकमेकांविरुद्ध ट्रोल करत आहेत आणि महापुरुषांची वाटणी करत आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून असं जर कोण आपल्या जवळचं करत असेल, जे आपले मित्र असतील, मैत्रिणी असतील, तर यांना यापुढे अशा कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ बनवू नको असं आपण सांगावं. हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे, कारण बंधुता टिकली पाहिजे. आरक्षण भेटेल न भेटेल हा कायदेशीर अधिकार कायद्याच्या माध्यमातून सुटणार आहे. परंतु लाईक आणि फॉलोअर्स वाढवण्याच्या माध्यमातून आपण समाजामध्ये तेढ निर्माण करत आहात याची आपण जाणीव करून द्यावी. त्याचप्रमाणे जर कोणत्याही प्रकारचा राजकीय नेता जर एकमेकांच्या विरुद्ध बोलत असेल तर कायदेशीररित्या प्रत्येक समाजानं एक कर्तव्य म्हणून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून FIR दाखल करावी. हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास विनंती करतो आणि जाता जाता एवढंच सांगतो की कोणत्याही महापुरुषांची वाटणी आपण करू नका. या सर्व महापुरुषांची कामं, सर्व महापुरुषांचे कार्य हे कोणत्याही एका जातीपुरतं मर्यादित नसून या महाराष्ट्रातील, या भारतातील सर्व स्त्री पुरुषांसाठी आहे. तर या महापुरुषांच्या कार्याला आपण कोणत्याही प्रकारचे काळिंबा फासू नका, हे या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत.